पाणलोट म्हणजे जमिनीच्या क्षेत्रास सूचित करते ज्यामध्ये प्रवाह किंवा नद्यांचा संच असतो, ज्यामध्ये पाणी वाहून जातं. महासागर किंवा नदीसारखे मोठे पाणी स्रोत. पाणलोट क्षेत्रांना ड्रेनेज क्षेत्रांमधील विभागणी रिज म्हणून देखील संबोधलं जातं. पाणलोट क्षेत्र सर्व आकारांमध्ये असतात, तर काही पाणलोटांमध्ये हजारो मैलांची जमीन असते, ज्यात नद्या, नाले, जलाशय यांचा समावेश होतो. आकार, निचरा आणि जमीन वापराच्या पद्धतीनुसार पाणलोटांचं वर्गीकरण केलं जातं. मॅक्रो पाणलोट म्हणजे 50,000 हेक्टर, उपपाणलोट 10,000 ते 50,000 हेक्टर, मिली पाणलोट 10,000, 1,000 ते 10,000 हेक्टर, सूक्ष्म पाणलोट 100 ते 1,000 हेक्टर आणि मिनी पाणलोट 1 ते 100 हेक्टर. सिंचनामध्ये पाणलोटांना खूप महत्त्व आहे, ज्यामुळे योग्य पाणलोट व्यवस्थापनाच्या अनेक पद्धती आहेत. पाणलोट व्यवस्थापनाद्वारे पाणलोट कार्य टिकवून ठेवणाऱ्या आणि वर्धित करणाऱ्या विविध मृदा आणि जलसंधारण संरचनांच्या योजना राबवता येतात. पाणलोट कार्यामध्ये भूजल कॅप्चर करणं, साठवणं आणि पुनर्भरण करणं, जलप्रदूषकांना फिल्टर करणं आणि अतिवृष्टी दरम्यान पूर टाळण्यासाठी पावसाचं पाणी सोडणं आणि सुरक्षित करणं